नमस्कार. कल्याणीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे. तेही अतिशय सोप्या पद्धतीने. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे ते तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे. आता बघा, इथे आहे छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे किती 10.5 इंच. ठीक आहे. पहिले आपण तेवढाच मापाचा इथे कपडा कट करून घेऊयात, म्हणजे मला ते तुम्हाला सांगायला आणि दाखवतासुद्धा व्यवस्थित येईल याच्यासाठी. ठीक आहे. आपल्याला जेवढा काही इथे कपडा लागणार आहे तेवढा इथे पहिले आपण कट करून घेऊयात. इथे बघा, चेस्टचा चौथा भाग आहे 8.5 इंच आणि 2 इंच प्लस शिलाई मार्जिन ॲड केलेले आहे, म्हणजे आपल्याला 10.5 आणि उंचीला 13.5 इंच. ठीक आहे. उंची आहे 12.5 प्लस 1 इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला 13.5 इंच. ठीक आहे. तर आपण तेवढाच मापाचा इथे चौकोन तयार करून जेवढा काय आपल्याला कपडा लागणार आहे तेवढा आपण कट करून घेऊयात, म्हणजे मला ते तुम्हाला दाखवतानाही सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि सांगताना सुद्धा समजेल याच्यासाठी. ठीक आहे. तर आपल्याला बघा, आता समोरच्या भागासाठी सुद्धा तेवढाच आपल्याला कपडा इथे लागणार आहे. फक्त एवढंच घ्यायचं आहे की समोरच्या भागासाठी जी काही उंची आहे ना ते 1 इंच जास्त घ्यायची आहे आणि बाकीचा सेम कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला जवळून सावकाश सांगण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. आता बघा, हा जो आपण कपडा कट केलेला आहे ना तो डबल फोल्डमध्ये आहे. बघा, बंद बाजू आपल्या साईडने आहे आणि हे जे काही तुम्हाला दुमडलेलं दिसतं ना ते अगदी किंचितच आहे. ठीक आहे. जर जास्त असेल तर तुम्ही त्याला इस्त्री करून घ्या. बघा, छातीचा चौथा भाग आपला होता 8.5 इंच आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे किती झालं 10.5 इंच. तर ठीक आहे, इथे कपडा जास्त कट झालेला आहे अर्धा इंच, तर काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. ठीक आहे. तर बघा, 10.5 इंच आणि ब्लाऊजची उंची घेतलेली आहे मी 12.5 प्लस शिलाई मार्जिन 1 इंच, म्हणजे घेतलेली आहे 13.5 इंच. ठीक आहे. जी काही आपली बंद बाजू आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 34 साईजसाठी. किती टाकायचं आहे 5.5 इंच. त्याच्यातून आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. ठीक आहे. गळारुंदी आपल्याला फक्त 2.25च घ्यायची आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची आहे बघा इथे 7.5 प्लस आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे याच्यासाठी. ठीक आहे. तर 8 इंच आपण घेऊया. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला 2.25 आहे का ते चेक करायचं आहे. इथे बघा, थोडंसं जास्त झालं होतं, तर दोन्ही साईडने आपल्याला 2.25 आहे का नाही ते चेक करायचं आहे आणि व्यवस्थित सरळ रेषा इथे मारून घ्यायची आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला 2-3 ठिकाणी असं 2.25 आहे की नाही ते चेक करायचंच आहे. तर आपला हा जो काही गळारुंदी आहे ना खालच्या साईडने कधी कधी जास्त येऊ शकते याच्यासाठी. ठीक आहे. बघू शकता तुम्ही, मी दाखवलं आहे तसं येऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला अगदी बरोबर खालच्या साईडने सुद्धा 2.25 वरतीच टिक करायची आहे आणि आपल्याला जो काही गळ्याचा आकार आहे ना तो इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता बघा, जिथं काय आपण 5.5ला टिक केली होती ना तिथूनच आपल्याला आर्महोलचं माप घ्यायचं आहे, म्हणजे मुंडा घ्यायचा आहे. तर 34 साईजसाठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. आता आपण हे याला जोडून घेऊया 6 इंचावरती सरळ रेषा आणि इकडे पण आपल्याला डायरेक्टली जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. सरळ जोडायचं आहे. तर ठीक आहे. पाठीमागचा मुंडा हा नेहमी आपण 1.5 इंचावरती घेत असतो, तर 1.5 इंचावरती आपल्याला टिक करायची आहे आणि जो काय आपण 6 इंच घेतला त्याचं सेंटर काढायचं आहे. 3 इंचावरती एक टिक करायची आहे आणि ही जी काही ओपन साईड आहे ना त्या साईडने आपल्याला काय करायचं आहे 2 इंच शिलाई मार्जिन आहे ना तिथे आपल्याला टिक करून घ्यायची आहे तिथून. ठीक आहे. तर बघा, आणि जो काय आपला मुंडाचा आकार आहे ना तो इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर टिक केली तर आपला मुंडाचा जो काही आकार आहे अगदी व्यवस्थित येईल. तर बघा, पाठीमागचा जो काही आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला होता ते मी इथे आता कट करून घेते. हा मुंडासुद्धा आपण कट करून घेऊयात. तर आपलं ही पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे. तर आपण समोरच्या भागाची कटिंग करूयात. आता जो काही आपला पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला जशाच तसा दुसऱ्या कापडावरती ठेवायचा आहे. ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जे काय आपण समोरच्या भागासाठी कटिंग करणार आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला उंचीला 1 इंच कापड हे जास्त घ्यायचं आहे. ठीक आहे. बाकी मग जसं आहे तसं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे.
आता काय करायचं आहे आपल्याला बघा, व्यवस्थित पहिल्या ज्या काही टिका होत्या ना त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला त्या टिकाणं व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे गळा रुंदी आहे 2.25 इंच. तर समोरच्या गळ्याची उंची नेहमी कमी असते, त्याच्यासाठी इथे समोरच्या गळ्याची उंची आहे बघा 5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलेला आहे म्हणजे 5.5 इंच. खालच्या साईडने सुद्धा 2.25 चेक करायचा आहे आणि जो काही गळा आहे ना तो आपल्याला गळ्याचा आकार आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे समोरचा मुंडा नेहमी हा अर्धा इंच कमी असतो म्हणून मी इथे कमी करून घेते आणि आता व्यवस्थित मुंड्याचा आकार देऊन घेते. आता जास्त कन्फ्युजन व्हायला नको, त्याच्यामुळे जो काही आपला पाठीमागचा आपण काढून घेतला होता ना ते मी इथे कट करून घेते म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. आता बघा आपल्याला जो काही गळा आहे ना तिथे 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टीला जो काही आपण क्रॉसपट्टी स्टिचिंग करत असतो ना त्याच्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच खाली सोडून द्यायचं आहे स्टिचिंग करायला. ठीक आहे, आपण हे डायरेक्टली कपड्यावरती कट केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे डायरेक्टली अर्धा इंच खाली शिलाईसाठी सोडून द्यायचं आहे आणि जिथून आपण लाईन मारली आहे का तिथूनच वरती आपल्याला 3.5 वरती टिक करायची आहे आणि ह्या साईडने करायची आहे 2.5 इंचावरती. ठीक आहे, आता बघा क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंनी काय करायचं आहे 2.5 इंचावरती पहिले टिका करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ह्या साईडने सुद्धा आणि बंद बाजूच्या साईडने सुद्धा. आणि जी काय आपण 3.5 वरती टिक केली होती त्याला व्यवस्थित आपण ह्या रेषेला जोडून घेऊयात म्हणजे प्रॉपर आपला हा क्रॉसपट्टीचा आकार इथे तयार होईल. आता बघा कटोरी काढण्याची एकदम सोपी आणि अतिशय सोपी पद्धत आहे. ठीक आहे, तर काय करायचं आहे आपल्याला जो काय आपलं आलेला आहे ना माप, चेस्टचा 4था भाग आलेला आहे शिलाई मार्जिन ॲड करून त्यालाच आपल्याला काय करायचं आहे अर्ध करायचं आहे. अर्ध्यामध्ये आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि जो काही मुंड्याचा आकार आहे ना तिथून आपल्याला 2.25 आणि 2.5 पर्यंत अशा 3 टिका करून घ्यायच्या आहेत. आणि जो काय ज्या पॉईंटमधून आपली जी काही कटोरी जाईल ना त्या पॉईंटमधून अतिशय सावकाश पद्धतीने आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरीचा गळ्याचा सुद्धा आकार आपल्याला गोलाकार इथे देऊन घ्यायचा आहे. तर आपण ही कट करून घेऊयात. बघा ही आपली व्यवस्थित क्रॉसपट्टी येथे निघालेली आहे, जॉईंट आहे त्याच्यामुळे मी इथे कट करून घेते. आता गळासुद्धा आता व्यवस्थित आपण इथे कट करून घेऊया. साईड पार्ट निघालेला आहे आपला हा आणि ही कटोरी, तर हीच कटोरी आपल्याला लागणार नाही. ठीक आहे, तर याच कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवायची असते, त्याच्यासाठी आपण इथे दुसरा कपडा घेऊया. ठीक आहे, डबल फोल्डमध्ये घेते मी इथे कपडा. ठीक आहे, ज्या साईडने आपण तिरकस पट्ट्या कट करत असतो ना तशा साईडमध्ये आपल्याला काय करायचं आहे कटोरी त्या पार्टवरती ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तिरकस कपड्यावरती आपल्याला कटोरी ठेवायची आहे आणि जी काय आपली कटोरी निघालेली आहे ना जशास तशी येते आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथे बघा मी कपडा डबल फोल्ड घेतलेला आहे जेणेकरून दोन्ही कटोऱ्या आपल्या सोबतच निघणार आहेत. तर बघा जसे आहे तसे आपल्याला काढून घ्यायचे आहे पहिले. बघा ह्या कटोरीचं आता काहीच काम नाही आपल्याला. आता ही कटोरी आपल्याला वाढून घ्यायची आहे. हीच कटोरी आपल्याला ब्लाऊज स्टिच करताना हीच मेन आपली कटोरी तयार होणार आहे. तर बघा दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. जी काय आपली सरळ रेषा आहे ना तिथून आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. ठीक आहे, बरोबर असं रेषेवर एकसारखं पकडत आपल्याला काय करायचं आहे समोर 1.5 इंच वाढवायचं आहे आणि ह्या साईडने 1 इंचावरती 1 इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, जो काय आपल्याला गोलाकार असा भाग दिसतो ना त्या साईडने 1 इंचावरती 1 इंच वाढवायचे आहे आणि समोरच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहे. आता आपण हे समोरचा जो काही भाग आहे तो स्केलने जोडून घेऊया. याला सुद्धा व्यवस्थित जोडून घेऊया आकार देत जो काय आपला कटोरीचा आकार आहे तसाच
देत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचं सेंटर काढायचं आहे. ठीक आहे, इथे आलेलं आहे 8, तर आपलं सेंटर येते 4वरती एक टिक करून घ्यायचे आहे. आणि जिथे 4वरती टिक केली तिथूनच आपल्याला 1.5 इंच खाली टिक करायचे आहे. आणि आता हे स्केलने आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जर नवीन बघत असाल तर तुम्ही पेपरवरती पहिले ट्राय करा आणि नंतर कापडावरती ट्राय करा. पेपर कटिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर सेम याच पद्धतीने पेपर कटिंग करून बघायचे आहे. तर बघा इथे प्रॉपर आणि मस्त आपली कटोरी इथे तयार झालेली आहे. बघू शकता हा पाठीमागचा भाग, ही आपली कटोरी, त्याच्यानंतर हा साईड पार्ट आणि ही क्रॉस पट्टी. आता आपण मेन फॅब्रिकवरती याची कटिंग करून घेऊयात. मेन फॅब्रिकवरती कटिंग करताना आपल्याला एक्स्ट्राचा कपडा सोडतच हे कट करून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की मेन फॅब्रिकवरचा जो काय आपण गळा काढलेला आहे ना, तो कट करून घ्यायचा नाही आहे. ठीक आहे, तर इथे बघा बाहीची लांबी जास्त असल्यामुळे मी बाही जिथपर्यंत उंची येते ना तिथे मी टिक करून घेतलेली आहे. आणि उरलेल्या कपड्यामध्येच आपल्याला सर्व पार्ट येते हे काढून घ्यायचे आहेत. तर पहिले चेक करायचं आहे कुठे कुठे पार्ट आपले हे व्यवस्थित बसतात ते, आणि नंतरच कट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.